हे बघ, शांत हो तू जरा. अगं ती चिडली आहे. आता तू पण चिडून तिच्यावर राग काढायला जाणार, तुमची भांडणं होणार, यातनं काही मार्ग निघणार आहे का? हे बघ, तूच मगाशी म्हणालीस ना की तुम्ही दोघं बसून व्यवस्थित बोलून काय तो मार्ग काढा, आणि तूच असं वागतेस. अहो पण तुम्ही बघताय ना कशी वागली ती. हे काय वागणं आहे? असं अन्नाला उडवून लावणं बरोबर आहे का? एवढी समज नाही या मुलीमध्ये. विद्या, अगं केलंय तिने, झालंय ना आता. हे बघ, तू आत्ता रागात जाऊन तिला बोललीस तर त्याचा परिणाम काय होणार आहे सांग. आत्ता ती रागात आहे, जरा शांत होऊ देत तिला, नंतर मी बोलतो तिच्याशी. हो, खरंच तुम्हीच बोला तिच्याशी. मी शांतपणे बोलूच नाही शकणार या मुली बरोबर. बर, मी बोलतो. कसं आहे सुनबाई, जे काही चांगलं असेल का नाही त्याला आम्ही चांगलंच म्हणतो, आणि जे चुकीचं असेल ते चुकीचंच. पण कसं आहे ना सुनबाई, तुमच्या हाताला चव आहे, तुमच्यावर अन्नपूर्णा प्रसन्न आहे, म्हणून तुम्ही स्वयंपाकघरात जाऊन काम करायची काही गरज नाही. तुम्हाला जे काही शिकवायचे ते शिकवा, ननाजीला करेल तो. तुम्हाला स्वयंपाकघरात जायची काही बी गरज नाही. हो, तुम्ही म्हणताय तसं काही पदार्थांची रेसिपी सांगितली मी त्यांना, पण हा मग आता मला करावंसं वाटलं म्हणून केलं. अक्षरा करेक्ट आहे. एकतर हे अप्रतिम झालंय, अप्रतिम झालंय. आणि काही पदार्थ स्वतःच्या हाताने बनवून आपल्या माणसाला देण्यात जास्त मजा असते ना. तू बनवत जा बरं. हे इतकं परफेक्ट झालंय ना, म्हणजे गोडीला म्हणशील तर जास्त नाही आहे, फिकं नाही आहे, एकदम परफेक्ट आहे. जशी तू परफेक्ट आहेस ना तसंच. म्हणजे ताई म्हणते तसं खरंच लय भारी झालंय बरं का. खरंच जा की आदनं मधनं. हा हा दुःखा झालाय. सगळ्यांनी एवढं आवडलंय, मी काय वेगळं सांगणार तुम्हाला. तुमच्या हाताची चव, तुमच्या मनातला सगळा गोडवा एक नाही याच्यात उतरलाय. हो, पास झाला आता. साधीच डिश आहे ती, एवढं काय कौतुक करता. त्या वाट्या द्या ना. नाही नाही, ठीक आहे. बघितलं का, पडत्या फळाची आज्ञा नाही. म्हणजे बायकोनी कामं सांगितली आणि अधिपतीने लगेच ऐकली. म्हणजे आई साहेबांवरचं प्रेम काय कमी झालं का काय अधिपतींचं? हा नाही, म्हणजे आईसाठी कामं करावीत. आईसाठी कामं केली का नाही का मग पुण्य मिळतंय म्हणून म्हणलं. काय मावशे, तू पण का नाही ही गोष्ट कुठे घेऊन जाशील. आई साहेब आमच्यासाठी काय आहेत ते त्यांना माहिती आणि आम्हाला माहिती. पुण्याच काय घेऊन बसलेस तू? पुण्य त्यांच्यासाठी आम्ही माफ करू. पुण्याचं सोडून जीव देऊ शकतो मी त्यांच्यासाठी, त्यासनी बी माहित आहे, एवढं लक्षात. काय चांगली आयडिया दिली मावशींनी. हे ऐकून आता मॅडमचाही मूड चांगला झाला असेल. हीच वेळ शाळेचा विषय त्यांच्याशी बोलते. डायरेक्ट तर नाही बोलता येणार, कसं बोलायचं? नाही म्हणजे हे काय मध्येच दान करण्याचं खूळ काढलंय? अहो, खूळ नाही, उलट तुम्ही बोललात म्हणूनच सुचलं मला. अधिपतींचा एवढा जीव आहे मॅडमवर, त्यांनी मॅडमसाठी एवढं केलंच पाहिजे, आणि पुण्याचंच काम आहे की. असं कसं सुचलं? म्हणजे मावशी तर सणवाराला दान धर्म करतीच की, आणि आज काय कुठला सणवार बी नाही. दान करायला काही मुहूर्त बघायची गरज नसते, आणि कारणच जर हवं असेल तर बघा, आम्हाला मॅडमनी 10 दिवस रीत पूर्ण करायला बाहेर पाठवलं. ते एक व्रत होतं असं आपण समजूया, आणि त्या व्रताचं उद्यापन करूया अशा पद्धतीने. हे भारी. हे बघा सुनबाई, आम्ही लय दान धर्म करतोय. शेतीत बियाण्यासाठी पैसा हवा असतील आम्ही देतोय. कुणाचं लग्न असेल, कोणी आजारी असेल तर आम्ही पैशाची मदत करतोय. पण शिक्षणासाठी आम्ही काही मदत करत नाही. का
आणि ज्या गोष्टीवर आमचा विश्वासच नाही त्याच्यासाठी आम्ही कशाला मदत करायची? आणि ते पुण्य आम्हाला कसं लाभणार? अहो मॅडम असं का बोलताय? उलट जर तुम्ही गरजू विद्यार्थ्यांना मदत केली तर फक्त त्यांचेच नाही त्यांच्या घरच्यांचे आशीर्वाद मिळतील आपल्याला. हा आव पण अधिपती, आम्ही जेवढं दान करतोय ते काही कमी आहे का? हा, कितीतरी जणांचे आशीर्वाद मिळालेत की आपल्याला आजवर. आता आम्हासनी सांगा, पोरासनी असा गणवेश आणि पुस्तकं वाटून काय पुण्य मिळणार आहे? पोरं कसला आशीर्वाद देणार आपल्याला? उगाच आपलं काहीतरी. नाही, पण आईसाहेब तुमचीच शिकवण आहे. मुलं ही देवाघरची फुलं असतात, तुम्हीच म्हणताय की. आणि समजा एखाद्या पोरग्याचं शिक्षण पूर्ण झालं आपल्यामुळं, तो शिकून मोठा झाल्यावर 4 जणांचं कुटुंब पोचतो. केवढं मोठं पुण्य आहे, एवढं लक्षात घडलं. बघा, हे भारी सुचवले मास्तर तुम्ही. आम्ही आमच्या आईसाहेबांसाठी एवढं का होईना आम्ही करणारच. काय दान करायचं ते आपण करूया. काय आईसाहेबांच्या नावानं जे काय असेल, वह्या पुस्तकं, पोरांचे गणवेश, शाळेची दप्तर, फी बी काय जे काय असेल माफ करायचं, आपण सगळं करू. अधिपती, का करायलाय तुम्ही हे? काही गरज नाही त्याची. पण आम्हाला गरज आहे त्याची आईसाहेब, असू दे. आणि तसं बी आमच्या वाढदिवसाच्या वेळी तुम्ही म्हणला होता का नाही, तो कार्यक्रम आपला करायचा राहून गेला. तुम्ही म्हणला की त्याच्याऐवजी कुठेतरी दान धर्म करून टाका. ते आपलं राहून गेले, ते या निमित्तानं होईल की. बघा, काय बी करून हे पुण्य आम्हाला तुमच्या पदरात पाडायचं आहे. वा, अक्षरा, अगदी योग्य निर्णय घेतला यानं.